प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 22 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय हा राघव वेळेच्या आधीच पोहोचलाय या लग्न मंडपामध्ये आणि आता आल्या आल्या ते गुरुजी म्हणतात, बापरे वरपक्ष तर फारच लवकर आलाय. मग आता लगेच त्या राघवचे खोटे खोटे बाबा म्हणतात की आमची सेकंड शिफ्ट असते ना त्याच्यामुळे. मग आता तो राघव म्हणतो, अहो म्हणजे ते ऑफिसच्या शिफ्ट बद्दल बोलतात, आमच्या खोल्या कुठे आहेत. मग आता ते गुरुजी सांगतात तिकडे पलीकडे. राघव या दोघांनाही तंबी देतो की ओव्हर ऍक्टिंग केली तर तुमचे पैसे काटेल. प्रेक्षकांनो, नेमकं आता अभिमन्यू सर आणि गौरीचं लग्न कसं जुळलं गेलं हे बघायचं आहे ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राघवने जेव्हा यांना धमकी दिली की तुमचे पैसे काटेल तेव्हा या माणसाचं तोंड बारीक झालेलं असतं आणि ती बाई म्हणते, ओ जास्ती ऍक्टिंग करू नका ना, उगाच पैसे कटतील ना आपले. यांना बिचाऱ्यांना काही देणं घेणं नाहीये, त्यांना फक्त त्यांच्या पैशाशी देणं घेणं आहे. असो, तर आता या राघवला त्याच्या कुठल्या तरी मित्राचा फोन आलाय. आता तो राघव त्या मुलाशी बोलत असतो की हा भाई मी पोहोचणार आहे तिकडे. अरे पक्का लग्न करतोय यार, मंडपातच उभा आहे मी, फोटो पाठवू का तुला. त्या गौरीला घेऊन मी जेव्हा बँगलोरच्या फ्लाईटमध्ये बसेल तेव्हा मी स्वतःहून कॉल करेल तुला, चल तू आता फोन ठेव. असं म्हणून त्याने फोन कट केलाय. इकडे अभिमन्यू सर छान तयार झालेले असतात गौरीच्या लग्नाला जाण्यासाठी. आता ही अर्पिता बघते त्यांना आणि विचार करते, अरे दादा रागिणीला आणायला तर जात नसेल ना. आता लगेच ही म्हणते अर्पिता, अरे दादा काय छान दिसतोय हा शर्ट तुला. आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं अर्पिता तू तर माझ्याशी बोलणार नव्हतीस ना, मग अचानक कौतुक वगैरे. अर्पिता म्हणते, शहाण्यासारखं वागल्यावर बोलेलच ना तुझ्याशी. आता अभिमन्यू सर म्हणतात, हे चूक बरोबर शहाणं अति शहाणं हे जे ठरवतेस ना अर्पिता, या सगळ्या गोष्टीला ना आता जरा आवर घाल. आता अर्पिता म्हणते, नाही रे बाबा, मी अजिबात आवर घालणार नाहीये, कारण मी खूप आणि खूप आनंदात आहे. अभिमन्यू सर म्हणतात, मी निघतोय आणि दुपारी मी जेवायला नसणार आहे. रात्री पण जेवायचं गृहीत धरू नकोस, मी दुपारी लग्नाचं जेवण येणार आहे. आता ते विचारते अर्पिता, लग्न कोणाचं. आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं गौरीचं लग्न. कालच तुला सांगायचं होतं पण तू कुठे बोललीस माझ्याशी काल. आता अर्पिता म्हणते, काय लग्न काय रे दादा, मला वाटलं तू रागिणीला भेटायला चाललाय. तू ना असंच करतोस, एवढा तमाशा झालाय घरामध्ये तरी तुझं सतत दुसऱ्यांसाठी करणं वाढतच चाललंय. आता अभिमन्यू सर म्हणतात, आत्ताच बोललो ना मी तुला, आवर घाल जरा. लग्नानंतर मी जाणार आहे रागिणीकडे आणि घेऊन येणार आहे येताना तिला. आता तेवढ्यात मॅडमनी हे ऐकलंय आणि त्या लग्न करून अभिमन्यू सरांच्या जवळ येतात. अभिमन्यू सर त्यांना समजवतात, हो हो लग्न, हो मी येणार आहे, लवकर घरी येणार आहे लग्न लावून, तुम्ही आराम करा हां. त्या विचारतात, ती येणार आहे ना. अभिमन्यू सर म्हणतात, हो ती येणार आहे. आता लहान लेकरासारखं त्यांना समजवतात आणि आता दरवाजा लावून घेतात त्यांच्या खोलीचा, त्यांना खोलीत पाठवून. सर अर्पिताला म्हणतात, मॅडमच्या दुपारच्या जेवणाचं बघ हां अर्पिता. अर्पिता म्हणते, सॉरी रे दादा, उगाच ओरडले मी तुझ्यावर, नाही म्हणजे नको नको ते बोलले मी, सॉरी. आता सर म्हणतात, तुझ्या रागाचा प्रॉब्लेम नाही ग अर्पिता मला, तू ना चुकीच्या कारणासाठी रागवतेस ना, तो प्रॉब्लेम आहे. अर्पिता म्हणते, अरे घरात असे वादविवाद झाले ना की माझा थरथराट होतो रे, तू ना आता मनात नको राग घेऊस बरं, दे सोडून. आता सर म्हणतात, अगं माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल कुठलाही राग नाही आणि तू कसलीही टेन्शन घेऊ नकोस बरं अर्पिता. अर्पिता म्हणते, दादा तू येताना रागिणीला घेऊन यायचं आहे हां. आता अभिमन्यू सर म्हणतात की अगं तिने हेकेखोरपणा केला तर काय करू. आता ही अर्पिता म्हणते, ते काय नाही, तू तरीसुद्धा तिला घेऊन यायचंच नाही तर मी तुला घरात घेणार नाही हां. आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे देवा, बरं ठीक आहे, ती जर नाही आली तर दुसरं कोणाला घेऊन येईल, चालेल का तुला, आपण एकटा नाही येणार. आता सहज हे बोलता बोलता बोलून गेलेत आणि आता येताना मात्र जोडीनेच येतात बरं का. आता इकडे गौरीचे आईबाबा पण पोहोचलेत आणि आता ते लग्नाच्या तयारीला लागलेत. आता मन्या गौरीला घेऊन आलाय तिथे लग्न मंडपामध्ये. आता कार्यालयात पोहोचलेत हे सगळेजण आणि आता गौरी ते सगळं कार्यालय बघते आणि तेवढ्यात अभिमन्यू सर येतात आणि दोघांचीही नजरेला नजर भिडते. तर गौरी खूप वेळ अभिमन्यू सरांकडे बघतच राहते आणि आता अभिमन्यू सरांना या नवरीच्या वेशातली तन्वी आठवतीये. खूप छान वाटला हा प्रसंग बघताना. मग गौरी आणि अभिमन्यू सर एकमेकांना स्माईल देताना आपल्याला दिसताय. तर आता लग्नाचा समारंभ सुरू झालाय बरं का प्रेक्षकांनो. आता हे त्या राघवचे खोटे आईबाबा बसलेत तिथे लग्नाच्या पूजेसाठी. आता ते गुरुजी सगळे मंत्रविधी सुरू करतात आणि अभिमन्यू सर आणि इतर काही मोजके पाहुणेच त्यांनी बोलवलेत ते समोर बसलेत. आता मुलीला घेऊन येण्यात येतंय गौरीला
मुलीचे आई वडील मुलीला घेऊन या, मामा नाही आहे बहुतेक इथे. आणि आता अभिमन्यू सर गौरीकडे खूप वेळ बघताना दाखवलेत आणि गौरी अभिमन्यू सरांकडे, ती समोर बसते तरी सुद्धा तिचं लक्ष अभिमन्यू सरांकडेच असतं आणि अभिमन्यू सरांचं तिच्याकडे. आता दोघेही जण एकमेकांकडे पाहत असतात, पण आता गौरी मनात विचार करते, गौरी काय चाललंय तुझं, हे बरोबर नाहीये. आणि आता ती तिची नजर झुकवून घेते. पण आता अभिमन्यू सरांना मात्र त्यांची आणि तन्वीची एक छानशी आठवण येते. तन्वी या माहीला तेव्हा म्हणत असते की माही, मी आपल्या लग्नामध्ये खूप छान सजून येणार आहे, तू बघशीलच मला, तुझी नजर ना हटणारच नाहीये माझ्यावरनं. त्यावर त्याला ही तन्वी म्हणते, हो का, आपण जर म्हातारे झालो तरी सुद्धा. आता माही म्हणतो, हो तरी सुद्धा. आता तन्वी त्याला म्हणते, अगदी म्हातारे होऊन आपण कवळी बसवली तरी सुद्धा, आणि खूप म्हातारं झाल्यावर आपल्याला भिंगाचा चष्मा लागला आणि तू जर चष्मा इथे तिथे ठेवला आणि तुला जर समोरचं नाही दिसलं आणि मी नाही दिसले तरी. आता हा माही म्हणतो, हो तरी सुद्धा माझी नजर तुझ्यावरनं कधीच हटणार नाहीये. मग आता ही तन्वी हसते आणि म्हणते, काय रे माही, काही बोलतोस? आता माही म्हणतो, अगं तन्वी, तुला बघायला मला डोळ्यांची गरजच नाहीये, मग चष्म्यांची गरज का लागेल? मग आता ही तन्वी गोड लाजते आणि आता म्हणते, चल काहीतरीच तुझं, आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. आता या दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं केव्हा ते आपल्याला दाखवलेलं नाहीये त्यांनी. तर आता अभिमन्यू सर गौरीकडे खूप वेळ बघत असतात, पण जेव्हा राघव तिथे येऊन बसतो तेव्हा त्यांना ते सगळं असह्य होतं आणि त्यांना त्या भूतकाळातल्या आठवणींमुळे त्रास व्हायला लागतो. ते सगळं ते इमॅजिन करत असतात ना तन्वीला, कारण गौरी आणि तन्वीच्या चेहऱ्यामध्ये खूप साम्य आहे. तर आता ते बाहेर येतात. इकडे अर्पिता त्यांना पुन्हा एकदा कॉल करते, दादा काय चाललंय तुझं? आता ते म्हणतात, का ग, लग्नातच आहे मी, काय काम होतं का तुला? अर्पिता म्हणते, अरे दादा नाही, ते तू जाणार आहेस ना रागिणीकडे, म्हटलं तुला आठवण द्यावं म्हणून कॉल केला. त्यावरती अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, अर्पिता तू बरी आहेस ना, तू यासाठी मला कॉल केलायस? अर्पिता म्हणते, अरे बाबा चिडू नकोस, तू विसरशील म्हणून सहज तुला आठवण करून दिली आहे. बरं बरं, ये तू नक्की रागिणीकडे जाऊन ये, पण तिला घेऊन ये. लग्न लागलं का रे, म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर जा पण नक्की रागिणीकडे. शेवटी ते वैतागून बोलतात की अगं बाई हो आणणार आहे मी, ठेव तू फोन आता. तेव्हा अर्पिता म्हणते, बरं बरं आण पण आठवणीने. आता बिचारी अर्पिता म्हणजे काय विचार करत होती आणि आता पुढे काय होणार आहे. खरं तर मला आजच्या प्रसंगापेक्षा पुढचे जास्ती इमॅजिनेशन कसे असेल ते विचार करूनच मजा येते प्रेक्षकांनो. म्हणजे रागिणीची काय रिॲक्शन असेल, शेखरची काय असेल, मॅडमची काय रिॲक्शन असेल, बघत राहूया पुढे भेटेशी नव्याने. तर आता या शेखरने सगळं ऐकलंय आणि आता रागिणीला तो सगळी बित्तम बातमी देतोय. आता ती विचारते रागिणी, इथे सगळं बरं आहे, तुझी तिथली हालचाल सांग. आता शेखर म्हणतो, अगं रागिणी आता आपण लग्नाचा बस्ता बांधायला घेऊयात. आता ही रागिणी खूप खुश होते आणि म्हणते, काय सांगतोयस काय दादा, खरंच? आता शेखर म्हणतो, तो अभिमन्यू आहे ना, तो तिकडे येणार आहे तुला भेटायला, तू घरी आहेस ना? रागिणी म्हणते, मी नाही भेटणार त्याला. शेखर म्हणतो, तू बरी आहेस ना? अगं तू या घरात परत यावी म्हणूनच चाललंय ना हे सगळं, तू नाही भेटलीस तर कसं व्हायचं? अगं तुझ्या डोक्यात गेलाय का आनंद जरा जास्तीच? रागिणी म्हणते, काही काय बोलतोयस रे दादा, अरे जरा हॅपी एंडिंग करते मी, त्यामुळे डोकं शांत ठेवते मी, कळतंय का तुला? हॅपी एंडिंग हवाय ना आपल्याला. तो आत्ताशी भेटायला तयार झालाय दादा, आता थोडं जरा आडेवेडे घेऊ देत मला, थोडं रुसून बसू देत, हे सगळं करायला हवं ना, तरच तो माझ्यासारखा तडफडेल की नाही. तो तडफडला की मग मी त्याला भेटणार. शेखर म्हणतो, पण याचं उलटं तर नाही ना होणार, अभिमन्यूला वाटेल की ब्यादच गेली. रागिणी म्हणते, नाही रे नाही, काहीतरीच काय, आमची 17 वर्षाची मैत्री आहे. 17 वर्षाच्या मैत्रीमध्ये अभिमन्यू मला चांगला कळालाय, किती ताणलं की त्याला सुसेन असं होतं हे मला बरोबर कळतं. त्याच्या मर्यादा काय आहे ना सहन करण्याच्या, त्या मला कळतात बरोबर, त्याचा अंदाज आहे रे मला. पुढचे 5 दिवस, रागिणी म्हणते, आता पुढचे 5 दिवस माझा फोन बंद असणार आहे आणि मी अज्ञातवासात असणार आहे. आता शेखर म्हणतो, काय बोलतेस रागिणी तू? पण आता रागिणी म्हणते, अरे हे बघ, तू फक्त आता कामाला लाग, अर्पिताला ब्लॅकमेल कर, तिला सांग बिचारी माझी बहीण कुठे, ती जिवंत आहे का नाही आहे, सगळं सांगून तिला घोळात घे. शेखरला रागिणीचं बोलणं खूप पटतंय. मग रागिणी म्हणते, 5 दिवसानंतर जेव्हा मी माझा फोन ऑन करेल ना,
तेव्हा तो अभिमन्यू लोळण घेऊन येईल माझ्याकडे. शेखर म्हणतो पण 5 दिवस तुझा फोन बंद आहे तर मला काळजी वाटते ना तुझी. त्यावरती ती रागिणी म्हणते, अरे तू माझी काळजी करू नकोस, तू लग्नाच्या तयारीला लाग. आता शेखर फोन ठेवून देतो. रागिणीला खूपच ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पण रागिणीचा आता खूप मोठा पचका होणार आहे प्रेक्षकांनो. असो, आता तिने फोन ठेवून दिलाय. पण आता शेखरला फार भारी वाटतंय. त्याला असं वाटतंय की चला माझं सासर म्हणजे माझ्या बहिणीचं माहेर सासर दोन्ही होणार, असं काहीतरी तो मनाशी बडबडतोय. पण आता रागिणी ठरवते, अभिमन्यू राजशिर्के आता 5 दिवस रागिणीचा फोन बंद असणार. आणि काय हो राजशिर्के, तुम्ही बसा मग तडफडत. रागिणीचे सगळे अंदाजच चुकलेत बिचारीचे. रागिणी ताबडतोब फोन स्विच ऑफ करून टाकते. पण आता तिला काय माहिती अभिमन्यू सर दुसऱ्याचीच लग्न करून येणार आहे. पण मजा येईल प्रेक्षकांनो तेव्हा. असो, पण आता इकडे ही गौरी बघत असते अभिमन्यू सर कुठे गेलेत. आणि आता बघा प्रेक्षकांनो, आलाय तो क्षण, आलाय तो सीन, ज्यामुळे अभिमन्यू सरांना कळणार आहे की गौरीचं लग्न मोडावं लागेल. आता काका काकू बाहेर असतात. काकू या काकाच्या हातात पैसे बघते आणि त्यांना म्हणते, ओ एवढे मोठे पैसे कोणाला देताय. त्यावर तो काका म्हणतो, अगं ते ऍक्टिंग करणाऱ्या लोकांना द्यावं लागेल बाई. आता ही काकू म्हणते, अहो एवढं मोठे पैसे कशाला देताय त्यांना. आता तो काका म्हणतो, अगं त्यांनी जरा लग्न होईपर्यंत गप्प बसलं पाहिजे ना, थोडे एक्स्ट्राचे पैसे त्यांना द्यावे लागतील. पण काकू चिडते आणि म्हणते, त्यांना कशाला देताय एक्स्ट्राचे पैसे बिसे, अजिबात 1 रुपया पण एक्स्ट्रा द्यायचा नाही त्यांना. त्यावर तो काका म्हणतो, अरे बाबा पैसे दिले म्हणूनच उभे आहेत ते इथे, नाहीतर पळून गेले असते. अगं शेवटी गरज आपली आहे. त्यावर ही काकू म्हणते, हो पण मग तुम्ही असे हात मोकळे करून त्यांना पैसे देणार आहे का. आता ते अभिमन्यू सर ऐकतात मागून सगळं. आणि आता तो काका म्हणतो, एकदा का गौरीचं लग्न झालं की पैसाच पैसा. अभिमन्यू सर चिडतात ना आता तो काका म्हणतो की अगं थोडीशी ढील द्यावी लागेल. आणि इकडे राघव बसलाय गौरीच्या बाजूला येऊन लग्न मंडपामध्ये. आता प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर त्या काकाची कॉलर धरतात. त्याला बघून त्यांच्या लक्षात येतं की अरेच्या, हा तर तोच भामटाय ज्याने रागिणीची छेड काढली होती. आता ते अभिमन्यू सर म्हणतात, हा तुमची छेड काढतोय का, तुम्हाला त्रास देतोय का. अभिमन्यू सर आता त्या काकाला मारायला लागतात. आता ती अभिमन्यू सर म्हणतात, तुम्ही काकू आहात ना गौरीची, तुम्ही काय करताय यांच्यासोबत इथे, हा तुम्हाला त्रास देतोय का, पटकन सांगा. आता काकू म्हणते, थांबा मारू नका हो त्यांना, अहो ते काका आहेत, गौरीचे काका आहेत हो ते. अभिमन्यू सरांना आता आश्चर्यच वाटतं, अरे देवा, हा आणि गौरीचं काका. आता अभिमन्यू सर म्हणतात की काय बोलत होतात तुम्ही मगाशी, मग गौरीचं घबाड आणि काय पैशाचं काय बोलत होतात, बोलता का, देऊ एक ठेवून. आता ही काकू म्हणते, नाही काही चुकी नाहीये हो यांची. आता अभिमन्यू सर त्याला धमकी देतात, मी पोलिसांनाच फोन करतो. काका घाबरतो आता आणि म्हणतो, नाही साहेब असं नका करू, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि मग आता या काकाने पोपटासारखं तोंड उघडलंय पण स्वतःला सेफ ठेवून. बरं का प्रेक्षकांनो, आजचा भाग छान वाटतोय ना, मग एखादा लाईक करून टाका की पटकन, मग विसरून जाता बाबा तुम्ही. असो, तर आता हा काका पुढे सांगतोय की अहो तो राघव आहे ना, तो गौरीसोबत फ्रॉड करणार आहे हो. लग्न झाल्यावर तो गौरीला त्याच्यासोबत नाही नेणार आहे, तो फक्त परदेशी जाण्यासाठी गौरीसोबत लग्न करतोय. तो इथे नाही राहणार, तो परदेशी जाणार आणि गौरी इथेच राहणार कायमची. तो परत गेल्यावर इकडे परत कधीच येणार नाही. आता अभिमन्यू सर म्हणतात, तुम्ही सगळ्यामध्ये राघवला सामील आहात. त्यावर काका म्हणतो, नाही हो सर, आम्ही काही केलं नाही, आम्हाला कालच कळलं. राघव बोलला की तुम्हाला पैसे देतो गप्पराम, म्हणून आम्ही हे सगळं करतोय, खरंच सांगतोय हो मी. आता ती काकू पण रडायला लागते की अहो खरंच आमची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे हो. आता अभिमन्यू सर चिडतात आणि त्यात लाजा वाटत नाही तुम्हाला, अहो शी, काकू आहात ना तुम्ही, तिचं वाईट होतंय ते थांबवायचं सोडून तुम्ही पैसे उकळतायत त्या राघवकडनं. काकू बनाव करते की तिला काहीच माहिती नाहीये म्हणून. काकू म्हणते, अहो मला काही माहिती नाही बघा, हे कधी झालं काय कसं, मी आत्ता यांना तेच म्हणत होते की आपण घरात आतमध्ये जाऊन सगळ्यांना सांगून टाकू. अहो हे नाही करणार हो, हे खूप चांगले आहेत हो, आम्हाला खूप गरज आहे हो पैशाची. आता अभिमन्यू सर म्हणतात की चला ते लग्न थांबवा, आता इथे काय उभे आहात. आता हा काका म्हणतो, अहो अभिमन्यू सर, अहो आम्हाला पैशाची गरज आहे, आम्ही कर्जबाजारी झालोय हो, असं नका करू, लग्न नका थांबवू.
नको. पुन्हा काका म्हणतो ती माझी मुलीसारखी आहे, मी कसं काय तिचं वाईट करेल. आता अभिमन्यू सर म्हणतात तुम्हाला लाजा वाटत नाही, असं बोलूनही पुन्हा हे वर तोंड करून सांगतात मला चला आत्ताच्या आत्ता लग्न थांबवा ते. काका म्हणतो अहो नाही मी पाया पडतो, अहो मी कसं थांबू हे लग्न. अहो दादांना कसं सांगू मी माझ्या हे सगळं, त्याचा विश्वास उठेल ना माझ्यावरनं. दादाने ऐकलं तर अहो त्याला हार्ट अटॅक येलो, माझा दादा मरेल, तुम्हीच काहीतरी करा सर, तुम्हीच जाऊन थांबवा हे लग्न आणि कोणाला सांगू नका हो हे सगळं मला माहित होतं म्हणून, नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल बरं. बापरे पाहिलं का प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांना धमक्या देत आहेत हे दोघं जण. असो पण आता अभिमन्यू सरांनी क्षणाचाही विलंब लावलेला नाहीये आणि आता ते तिथे त्या राघव आणि गौरीजवळ गेलेत. तो राघव मंगळसूत्रच घालणार असतो गौरीला, एकदम ड्रॅमॅटिक आणि फिल्मी पद्धतीने तिथे जाऊन म्हणतात ते थांबा हे लग्न होऊ शकत नाही आणि आता ते लग्न थांबतं. तर प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे की पुढे नेमका काय तमाशा होतोय. तर आता गौरीची आई लागते रडायला, ती म्हणते माझ्या गौरीचं लग्न तर मोडलं, आता काय करायचं आपण. आता हे अभिमन्यू सांगत असतात सर सगळ्यांना की अहो ती चांगली आहे, तिला कोणताही मुलगा तिच्याशी लग्न करेल, अगदी एका पायावर तयार होईल. आता गौरीला चान्सच मिळाला आहे अभिमन्यू सरांना अडकवण्याचा, म्हणजे जोकचं पाठ. पण आता सहज गौरी विचारते अभिमन्यू सर तुम्ही कराल का माझ्याशी लग्न, आणि ते पटकन तयार होतात आणि करतात एकमेकांशी लग्न. आता बघूयात नेमकं कुठल्या पद्धतीने झालंय आणि काय काय यांच्यामध्ये बोलणं झालंय, आता ते आपल्याला उद्या कळेलच. पण काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, गौरीला आल्या आल्या तन्वी आणि माही बद्दल सगळं काही कळेल का. मला तरी वाटतं की तुर्तास काही कळणार नाही, कारण अजून बरीच स्टोरी बाकी आहे त्यांची दाखवणं. बघूयात पुढे हळूहळू काय घडतंय ते. आजचा भाग छान होता की नाही, मग पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून तुम्हाला खूप काही बघायचं आहे. अभी तो अपने सीरियल की स्टोरी शुरू हो गई है. तर चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.